शिवम असोसिएटच्या कथित 4,500 कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद निलनौर यांना बेंगळुरू न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला असून त्यांच्या सुटकेनंतर गुंतवणूकदारांमध्ये नव्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवम असोसिएटच्या कथित 4,500 कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद निलनौर यांना बेंगळुरू येथील 93व्या सिटी सिव्हिल आणि सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने 3 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर करताना न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर न जाण्याची अट घातली आहे. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या निलनौर यांची आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी सुटका करण्यात आली. शिवम असोसिएटच्या मालक असलेल्या निलनौर यांच्यावर रिझर्व्ह बँक आणि सेबी सारख्या नियामक संस्थांची परवानगी न घेता गुंतवणूकदारांना अधिक परताचे आमिष दाखवून हजारो कोटी रुपये जमा केल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणाच्या माहितीनुसार उच्च व्याज दराचे आश्वासन देत अनेक वर्षांच्या कालावधीत सुमारे 4,500 कोटी रुपयांच्या ठेवी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कर्नाटक ठेवीदार हित संरक्षण कायदा अर्थात केपीआयडी अंतर्गत सुरू आहे. सीआयडीने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार या योजनेत 40,000हून अधिक गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत. तसेच गुंतवणूकदारांच्या पैशातून खरेदी करण्यात आलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या मालमत्तेचा शोधही घेण्यात आला आहे. यामध्ये बँक ठेवी, स्थावर मालमत्ता, सोने आणि आलिशान वाहनाचा समावेश आहे. दरम्यान शिवानंद निलनौर यांना जामीन मिळाला असला तरी आर्थिक व्यवहारांची चौकशी, मालमत्ता जप्ती आणि लाभार्थ्यांचे शोध घेण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच केपीआयडी कायद्याअंतर्गत पात्र ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी जास्तीत जास्त मालमत्ता वसुली करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. शिवानंद निलनौर यांच्या सुटकेमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असले तरी हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या बहुचित्त घोटाळ्याच्या तपासातील पुढील प्रत्येक घडामोड महत्त्वाची ठरणार आहे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ मेनुग्रामला.